अगं आई, तू आमच्याबरोबर इथं कुठे बसतेस? तुला दिसत नाही का? इथे फक्त 4 खुर्च्या आहेत. तू बसलीस तर माझे सासू सासरे कुठे बसणार? निशांतने आपल्या वृद्ध आईचा हात घट्ट पकडला आणि जणू एखाद्या अनोळखी बाईला उठवावं अशा निष्ठुरपणे तिला उभं केलं. शालिनीताईंनी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात वेदनेचं तीक्ष्ण सल वळवळत होतं. निशांत बाळा, तूच म्हणालास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपण सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत म्हणून. मग मला इथं माझा अपमान करायला घेऊन आला आहेस का? निशांतने एक कटाक्ष टाकत आजूबाजूला पाहिलं. कुणी ऐकत नाही ना याची खात्री करून तो आईजवळ वाकला आणि दात ओठ खात कुजबुजला. आई, तोंड बंद ठेव आणि हळू बोल. कधी स्वतःकडे नीट पाहिलं आहेस का? तुझी लायकी आहे का माझ्या सासू सासऱ्यांसमोर बसण्याची? तो पुढे गुरगुरला. तू गावातली गावंढळ अशिक्षित आणि ते सुशिक्षित श्रीमंत उच्च घराण्यातले. तुझ्यासोबत बसले तर त्यांना घासही खाली जाणार नाही. लाज वाटेल त्यांना. त्यांच्या घरी तर तुझ्यापेक्षा चांगले नोकर आहेत. त्या शब्दांनी शालिनीताईंचा देह अक्षरशः हादरला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरची सारी रंगत नाहीशी झाली होती. आई असूनही मुलाच्या तोंडून नोकरांपेक्षाही कमी असा शब्द ऐकणं ही कोणती शिक्षा होती? निशांत थांबला नाही, उलट आणखी कठोर झाला. आता एक काम कर, आर्यनला घे. आमचं जेवण होईपर्यंत त्याला सांभाळ आणि तेवढा वेळ आमच्या जवळ फिरकूही नकोस. माझ्या सासू सासऱ्यांनी तुझ्याबद्दल विचारलं तर मी काय सांगू? जा तिकडे बाहेर लॉनमध्ये बस शांत आणि कुणाच्या नजरेसही पडू नकोस. शालिनीताई जणू भावनाच हरवून उभ्या होत्या. आई नव्हे तर भार, ओझं, लाज आणणारी सावली असल्यासारख्या. त्यांच्या मनगटात अजूनही निशांतची घट्ट पकड दुखत होती, पण हृदय मात्र त्याच्या शब्दांच्या धारदार वारांनी तुकडा तुकडा होत होतं. थरथरत त्यांनी विचारलं, म्हणजे तू मला इथे तुझ्या मुलाची आया म्हणून घेऊन आला आहेस का? त्या डोळ्यातली बोचरी वेदना शब्द होण्याआधीच गळ्यात अडकून बसली. निशांत मात्र व्यंगाने हसला. आई, मग तुला काय वाटलं? मी तुला इथे पार्टी द्यायला घेऊन आलो आहे? कधी स्वतःला आरशात पाहिलंस का तू? त्याच्या प्रत्येक शब्दाने त्यांच्या हृदयाला सुरीसारखं भोकसलं. शालिनीताईंनी कसंबसं स्वतःला सावरत पुटपुटलं. निशांत, तुला माहीत आहे ना, मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आता भूक सहन होत नाही रे. तू मला इथे बाहेर काहीतरी घेऊन दे. मी इथेच बसून खाते. आईची विनवणी, तिचा थरथरणारा आवाज, पोटातला वळवळणारा रिकामेपणा काहीच त्याच्या दृष्टीस पडत नव्हतं. निशांतने एक शब्दही न बोलता तिच्याकडे पाठ फिरवली आणि सरळ सासू सासऱ्यांच्या शेजारी जाऊन निवांत बसला. गायत्री देवी आणि रणजित मोहिते यांच्या सहवासात तो ताट भरभरून खात होता आणि बाहेर उभी होती एक आई जिच्या पोटात भूक ओरडत होती, ज्यांनी आपल्या मुलाचं पोट भरावं म्हणून कित्येक वेळा स्वतःच्या भुकेला पाण्याचा एक घोट देऊन शांत केलं. दिवसभर उपाशी राहिल्या. रात्री साऱ्यांच्या झोपल्यानंतर पोटातील कुरकुर दाबत उघड्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याशी बोलत बसला. फक्त एवढ्याच आशेने माझं लेकरू पोटभर खावो. आणि आज तोच निशांत सासू सासऱ्यांच्या ऐश आरामात इतका हरवला की आईच्या पोटात वळवळणारी भूक त्याला दिसली नाही. तिच्या डोळ्यातली पोकळी त्याला जाणवली नाही आणि तिच्या थरथरणाऱ्या हातांची आर्त विनवणीही त्याच्या मनापर्यंत पोहोचली नाही. शालिनीताई आपल्या नातवाला आर्यनला खेळवत होत्या, पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. भूक आता अंगात काट्यासारखी टोचत होती. सून अर्पिताने सकाळी काहीच बनवलं नव्हतं. आई, आज आपण हॉटेलमध्ये स्वादिष्ट जेवण करणार आहोत. एवढं सांगून तिने सकाळपासून घरात काहीच बनवलं नव्हतं. शालिनीताई समोर बसलेल्या ताटातले पदार्थ चाकत हसत खेळत जेवत असलेल्या लोकांकडे फक्त भरलेल्या नजरेने पाहत राहिल्या. जणू त्या नजरेत मूक विनवणीच दडली होती. थोडंसं, फक्त थोडंसं अन्न. तेवढ्यात वेटर राजू हळूच जवळ आला. काय झालं माई? तुम्ही कोणाबरोबर आलात? शालिनीताईंचा आवाज बाहेरच आला नाही. डोळ्यांच्या कडा पाण्याने भरून आल्या.
राजूने सगळं ओळखलं. माई, तुम्हाला भूक लागली आहे ना? चला माझ्याबरोबर या. त्याने आपला मालक जगदीश राणेपासून लपवत एक प्लेट जेवण त्यांच्या हातात दिलं. माई, पटकन खाऊन घ्या, नाहीतर मला अडचण येईल. सकाळपासून रिकाम्या पोटाने तडफडणाऱ्या शालिनीताईंनी क्षणात संपूर्ण अन्न संपवलं. आत्मा जणू शांत झाला. थोडं पोट भरलं आणि क्षणभर तरी आई म्हणून जगल्यासारखं वाटलं. पण तो क्षणही टिकला नाही. अचानक हॉटेलचा मालक जगदीश राणे त्यांच्या हाताला झटके देत गुरगुरला, म्हातारे, चोरी करताना लाजही वाटली नाही तुला? शालिनीताईंनी घाबरून हात जोडले. बाळा, माफ कर, खूप भूक लागली होती. जगदीश गुरकावला. मी इथं धर्मशाळा काढली नाही आहे. याचे पैसे कोण भरतंय? तुझा बाप का? शालिनीताईंनी थरथरत सांगितलं. माझा मुलगा आत आहे, मुलांच्या बरोबर जेवत आहे, मी पैसे देते, असं म्हणून त्या मुलाकडे, निशांतकडे गेल्या. त्याच्याकडून मदत मिळेल अशी शेवटची आशा होती, पण ती आशाही क्रूर ठरली. निशांतने सर्वांसमोरच त्यांना ढकलून दिलं. साहेब, ही कोण आहे? मी हिला ओळखत नाही. माहीत नाही कुठून येतात हे भिकारी लोक. तो मुलगा ज्याच्यासाठी आईने आयुष्यभर उपाशी पोटी काढलेले दिवस, तोच मुलगा आज आईचा परिचयही नाकारत होता. त्या नजरेत, त्या थरथरणाऱ्या ओठांवर, त्या पाणवलेल्या डोळ्यात एकच प्रश्न होता, हे माझंच लेकरू आहे? तो मात्र आपली बायको अर्पिता आणि सासू सासरे गायत्री देवी आणि रणजित मोहिते यांच्यासोबत गाडीत बसून निघून गेला. जगदीश राणे तडकाफडकी म्हणाला, या म्हातारीने जेवणाचे पैसे दिले नाहीत. या बाईने फुकटचं खाल्लंय. हिच्याकडून सगळी भांडी घासून घ्या. शालिनीताईंनी ओल्या नजरेने प्लेट गोळा केल्या आणि थरथरत्या हाताने धुण्यास सुरुवात केली. प्रत्येक थेंबासोबत अपमानाचं दुखणं जणू पाण्यात मिसळत होतं. तेवढ्यात राजू धावत आला. माई, राहू द्या, मी भांडी घासतो, मला माफ करा. मालकाच्या पुढे काही बोलू शकलो नाही. शालिनीताईंनी डोळे पुसले. बाळा, तू का माफी मागतोस? तू तर या म्हातारीचं पोट भरलंस. तू कोणतं पाप केलं नाहीस. त्यांनी त्याला बाजूला करून एक एक भांडे स्वच्छ धुतलं. डोळ्यातून वाहणारे पाणी आणि पाण्याचा नळ दोन्हीची धार सारखीच वाटत होती. काम संपवून राजू म्हणाला, माई, आता तुम्ही घरी जा, मी मालकांना सांगतो. शालिनीताईंनी राजूच्या डोक्यावर हात ठेवला. देव करो बाळा, तू एवढा मोठा हो की जग तुझं नाव घेईल. त्या भरल्या डोळ्यांनी घराच्या दिशेने निघाल्या. त्यांची अवस्था पाहून राजूही डोळे पुसत पुसत मागे वळला. घरात पोहोचल्या तेव्हा काळजाला हृदय पिळवटून टाकणारा धक्का वाट पाहत होता. निशांत घराच्या दारात उभाच राहिला. चौकटीला हात लावून गरजला, खबरदार आई, या घरात पाय ठेवायचा प्रयत्न केला तरी. तेवढ्यात सुनबाई अर्पिता तिरस्काराने म्हणाली, या म्हातारीला लाज नाही वाटली का? हॉटेलमध्ये सगळ्यांसमोर आम्हाला अपमानित करून आली. लोक कसे बघत होते आपल्याकडे. आता या घरात तुला जागा नाही. शालिनीताईंनी हात जोडले. निशांत बाळा, मी कुठे जाऊ? घरातल्या एका कोपऱ्यात जागा दे, मी तिथेच पडून राहीन. आता माझं आयुष्य किती उरले? निशांत थंडपणे दात ओठ खात म्हणाला, आई, मला वाटतं तू असं सहज ऐकणार नाहीस. निशांतने आपल्या आईच्या तोंडावरच दरवाजा आपटून बंद केला. शालिनीताई रात्रभर बाहेरच गोठवणाऱ्या थंडीत बसून राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी निशांत तावातावाने बाहेर आला. त्याने आईचा हात जणू लोखंडी पकडीत धरला आणि तिला ओढतच गाडीत बसवलं. सरळ वृद्धाश्रमात घेऊन गेला. परंतु ज्या ठिकाणी तो आईला सोडायला आला होता, तिथे त्याच्या आयुष्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारा प्रसंग त्याची वाट पाहत आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. जर सत्य त्या क्षणीच त्याच्या समोर उभं राहिलं असतं तर त्याच्या पायाखालची जमीन क्षणार्धात सरकली असती. शालिनीताई हात जोडून रडत म्हणाल्या, निशांत बाळा, असं काहीतरी मूर्खपणाचं पाऊल उचलू नकोस. तुझ्या म्हाताऱ्या आईला इथे सोडून जाऊ नकोस. मी कोणाच्या आधारावर जगू? या शहरात माझं कोण आहे? तू विसरलास का? लहानपणी तुला काखेत बसवून मी शाळेला सोडायचे, तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे. मी स्वतःच्या पायात चप्पल नव्हती घालत, पण तुला कोणतीच कमी पडू दिली नाही. आणि आज तू मला घरातून फरफटत इथे घेऊन आला आहेस.
फक्त तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून? नाही निशांत बाळा, माझ्यावर असा अन्याय करू नकोस. शालिनीताई रडत रडत विनवण्या करत होत्या. निशांत वैतागून त्यांना झिडकारत म्हणाला, बस, तुझं हे रडगाणं बंद कर आणि लक्षात ठेव, जर तू इथे राहिली नाहीस तर एक दिवस रस्त्यावर एखाद्या गाडीखाली येशील, उपाशी मरून जाशील. जे काही होईल ते होऊ दे, मी तुला माझ्या घरी कधीच नेणार नाही. अगं, तू घरात राहिलीस तर घराची सगळी शोभा जाते. तुझ्यामुळे मी मित्रांनाही घरी बोलावू शकत नाही. आणि वरून अर्पिता, तिची ही रोजची नाटकं. ती तुझ्यासाठी स्वयंपाक करणार नाही, तुझे घाणेरडे कपडे धुणार नाही. मी या सगळ्याला कंटाळलो आहे. ती बरोबरच म्हणते, तुझं खरं ठिकाण वृद्धाश्रमच. माझ्या हातात असतं तर तुला एखाद्या रेल्वे स्टेशनवर भीक मागायला सोडून आलो असतो. पण नशीब समज, मी तुला इथे सोडतो आहे. हे घे तुझं सामान आणि शांतपणे आत जा. शालिनीताई हतबल होऊन म्हणाल्या, निशांत, हे शहर माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. आपण ज्या जुन्या शहरात राहत होतो तिथं बरं होतं. असं कर, मला आपल्या जुन्या घराची चावी दे, मी तिथेच उरलेलं आयुष्य काढते. निशांत खदखदून हसला. कुठल्या घराबद्दल बोलतेस तू? 2 महिन्यांपूर्वी ज्या कागदांवर तू सही केली होतीस ते त्या घराचे कागद होते. घर विकलं आहे मी. शालिनीताई हादरून म्हणाल्या, काय, घर विकलं? आणि मला सांगितलंसही नाही? त्या घरात तुझ्या वडिलांच्या कितीतरी आठवणी होत्या. निशांत खवळून म्हणाला, त्या आठवणीचं मी काय लोणचं घालू? बाबा गेले तेव्हा त्या आठवणीही संपल्या आणि आज तूही संपशील. माझी सुटका होईल. शालिनीताई दारुण आवाजात म्हणाल्या, ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. माझ्या रिटायरमेंटचे पैसे आहेत, ते मी काढते. माझ्या गावात एखादी छोटी खोली भाड्याने घेऊन राहते. पण इथे या शहरात मी कोणाला ओळखत नाही. निशांत पुन्हा हसला. तुला खरंच वाटतं की घर तुझ्या सहीवर विकू शकतो तर तुझे पैसे मी वापरू शकत नाही? अगं, या मोठ्या शहरात 3 खोल्यांचं घर घेतलं आहे, फर्निचर घेतलं आहे. हे सगळं कोणत्या पैशातून आलं असतं? आणि तसंही तू मेल्यावर सगळी संपत्ती माझीच होणार होती. मग तू जिवंत असताना घेतली, यात काय मोठं? तो खिशातून 500 रुपयांची नोट काढून त्यांच्या हातावर आपटतो आणि म्हणतो, हे घे, आजपर्यंत तू माझ्यासाठी जे केलं त्याची भरपाई. एवढं बोलून निशांत मागे वळून न पाहताच निघून गेला. शालिनीताई आपल्या मुलाला दूर जाताना पाहत होत्या. मनात एकच प्रश्न घोळत होता, याच दिवसासाठी देवाने मला हा मुलगा दिला होता? कदाचित मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून देवाने असला मुलगा माझ्या पदरात टाकला. या विचारांच्या वादळात त्या आश्रमाच्या दरवाजातच डोक्यावर चक्कर येऊन कोसळल्या. अचानक आवाज होताच आश्रमातील काही लोक धावत बाहेर आले. तोपर्यंत निशांतची गाडी तिथून धुरळा उडवत निघून गेली होती. रजिस्टरवर नजर गेली, फक्त शालिनीताईंचं नाव. शालिनीताईंना इथे आणणाऱ्या व्यक्तीचा कुठलाच पत्ता नव्हता. कसं बसं त्यांना आत नेण्यात आलं. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणाले, धक्क्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आला आहे. वेळ निसटत होती. उपचार सुरू होते. शालिनीताई आता पूर्णपणे अंथरुणावर खिळल्या होत्या. फार तर काही शब्द तेही कष्टाने बोलत होत्या. असं करत करत 6 महिने सरून गेले. एके दिवशी आश्रमाची प्रमुख डॉक्टर अंजली परदेशातून परतली तेव्हा आश्रमात काम करणारी जया धावत आली. मॅडम, तुम्ही सुट्टीवर असताना एक माणूस आपल्या वृद्ध आईला रात्रीच्या अंधारात इथे सोडून गेला. त्यांची अवस्था फार वाईट होती. आजपर्यंत त्यांना पाहायला एकही व्यक्ती आला नाही आणि त्या माई काहीच बोलत नाहीत. एवढे दिवस कोणत्याही ओळखीशिवाय त्यांना कसं ठेवायचं? कोण घेणार त्यांची जबाबदारी? डॉक्टर अंजली हादरल्या. काय, रात्रीचं सोडून गेला आणि एकदाही विचारपूस नाही? किती निर्दयी मुलगा असेल तो. वृद्धापकाळात माणसाला स्वतःच्या लेकरांची गरज असते आणि हा तर आईलाच रस्त्यावर टाकतो. छे, अशा लोकांना मुलगा म्हणावं वाटत नाही. त्या दीर्घश्वास घेत म्हणाल्या, त्या माईने काही सांगितलं का? नाव, कुठून आल्या? काहीच? जया हताशपणे म्हणाली, नाही मॅडम, आम्ही कितीही प्रयत्न केला, त्या बोलतच नाहीत. फक्त कधी कधी तोंडातून एक शब्द येतो, चिनू, पण त्याचा अर्थ कळत नाही.
चिनू हा शब्द कानावर पडताच डॉक्टर अंजली दचकली. जणू तिच्या मेंदूत कोणीतरी मोठ्याने घंटा वाजवली. ही तीच तर नाही? अंजली घाईघाईने म्हणाली. त्या माई कुठे आहेत? कोणत्या खोलीत? मला लगेच घेऊन चल. ती धावतच गॅलरीत शोधू लागली आणि ज्या क्षणी त्या बेडजवळ पोहोचली, सुती कपड्यात गुंडाळलेल्या शालिनीताई दिसल्या. अंजलीच्या हृदयाचे ठोके वाढले, तोंडातून शब्द फुटले. हो, हीच आहे ती. पण इतक्या जर्जर, इतक्या भयंकर अवस्थेत? अंजली व्याकुळपणे म्हणाली. अगं, यांना काही खायला दिलं का? यांना मूग डाळीचं वरण खूप आवडतं. लवकर वरणामध्ये गरम भाकरी चुरून आणा. आणि हे काय, अजून ग्लुकोजही नाही चढवलं? लवकर ग्लुकोज लावा, थोडी ताकद येईल. डॉक्टर अंजली स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालू लागली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं आणि तिच्या डोळ्यासमोर आठवणींची मालिका उभी राहिली. ती दुसऱ्या शहरातील अनाथ आश्रमात राहत होती. अनाथ आश्रमाच्या शेजारी शाळा होती. त्या शाळेजवळच शालिनीताई आपल्या पती प्रकाशराव आणि मुलगा निशांतसह राहत होत्या. बिचारी शालिनीताई घर, संसार, पती, मुलगा सगळं सांभाळत त्या शाळेत आया म्हणून काम करायच्या आणि निशांतला कष्टाने जीवापाड वाढवत होत्या. एक दिवस शालिनीताई निशांतला घेऊन घरी जात होत्या. समोरच बर्फाचा गोळा विकणारा उभा होता. निशांत हट्टाने गोळा मागत होता. त्याच वेळी आश्रमाच्या गेटजवळ उभी असलेली छोटी अंजली लोभी नजरेने त्या गोळ्याकडे पाहत होती. शालिनीताईंचं मन बिघडलं. त्यांनी 2 बर्फाचे गोळे घेतले. एक निशांतच्या हातात दिला आणि दुसरा अंजलीच्या हातावर ठेवत प्रेमाने म्हणाल्या, हे घे चिनू, तूही खा. निशांत रागाने तडकला. आई, तू फक्त माझी आई आहेस, हिला का देत आहेस? शालिनीताईंनी शांतपणे त्याचा हात धरत म्हटलं, निशांत, देवाने तुला जसं जन्म दिला तसंच तिलाही. तुझी काळजी घ्यायला देवाने मला पाठवलं, पण या चिनूसाठी कदाचित अजून कोणी आलं नाही. हळूहळू डॉक्टर अंजली आणि शालिनीताईंचं नातं घट्ट होत गेलं, पण त्या नात्याचा काटा निशांतच्या मनात खोलवर रुतला होता. त्याला डॉक्टर अंजली अजिबात आवडत नव्हती. शालिनीताई आश्रम संचालिकांची परवानगी घेऊन कधी अंजलीला घरी आणत आणि तिला स्वतःच्या हाताने भरवत. एके दिवशी शालिनीताई हसत म्हणाल्या, माहिती आहे चिनू, आमचा निशांत मोठा झाल्यावर इंजिनियर होणार आहे. आणि तू काय होणार आहेस? अंजली बोबड्या आवाजात आनंदाने म्हणाली, माई, मी डॉक्टर होणार आहे. शालिनीताईंचा चेहरा उजळला. अरे वा, आमची चिनू डॉक्टर होणार. मग आम्ही म्हातारे झालो, आजारी पडलो तर औषध देणार ना तू आम्हाला? अंजली लाडाने तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, हो माई, देणार. पण मी डॉक्टर कशी होणार? शालिनीताई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, खूप कष्ट कर, वर्गात पहिली ये, तू नक्की डॉक्टर होशील. तू डॉक्टर हो, निशांत इंजिनियर होईल. मग तू माझं औषध पाणी करशील आणि निशांत माझी काळजी घेईल. निशांतने पाय आपटत संतापाने म्हटलं, नाही आई, तुला तर हीच जास्त प्रिय आहे. मग तुझी काळजीही हीच घेईल, मी नाही घेणार. शालिनीताईंनी त्याला जवळ घेत प्रेमाने समजावलं. शेवटी तोही एक छोटासा मुलगाच होता. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. अंजली अभ्यासात चमकू लागली. प्रत्येक वर्षी वर्गात पहिली येऊ लागली. शाबासकी मिळाली की तिचं मनोबलही वाढू लागलं आणि अखेर डॉक्टरसाठी तिची निवड झाली. दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जायचा दिवस आला. त्या दिवशी अंजली शालिनीताईंच्या गळ्यात पडून रडू लागली, माई, मी म्हणायला अनाथ आहे, पण तुमच्यामुळे मला कधी जाणवलंच नाही. आता तुमच्याशिवाय कशी राहू? तेव्हा बाजूने निशांत तिरस्काराने म्हणाला, जशी इतर अनाथ मुलं राहतात तशीच राहशील. ही तुझी आई नाही. शालिनीताई दुःखी नजरेने निशांतकडे पाहत म्हणाल्या, निशांत बाळा, तुझ्या मनात एवढा कडवटपणा कसा येतो? असू दे, अंजली इथे राहिली तर डॉक्टर कशी होणार? काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. जेव्हा तू डॉक्टर होशील तेव्हा आपण पुन्हा एकत्र राहू. ओल्या डोळ्यांनी अंजलीनं त्यांचा निरोप घेतला. मेडिकलच्या अभ्यासात ती एवढी गुंगली की तिचं येणं जाणं कमीच झालं. 4 वर्ष कधी निघून गेली कळलंही नाही. एके दिवशी तिला कळलं, निशांत आणि शालिनीताई घर सोडून गावी गेले होते. तिला धक्काच बसला. 2 वर्षांनी तिच्या हाती डॉक्टराची पदवी आली. त्या कागदापेक्षा तिला जास्त आठवत होत्या शालिनीताई. तिनं त्यांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले,
पण त्यांच्या गावचा पत्ता कोणालाच ठाऊक नव्हता आणि त्यानंतर ती पुन्हा कधी शालिनीताईंना भेटू शकली नाही. अचानक जया आवाज देत म्हणाली, मॅडम, त्यांनी जेवण केले. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जाऊ शकता. मी यांची काळजी घेते. अंजली भूतकाळातून परत वास्तवात आली तेव्हा डॉक्टर अंजली थरथरत्या आवाजात म्हणाली, आज एवढ्या वर्षानंतर माई माझ्यासमोर अशा अवस्थेत आहेत. ती हळूच शालिनीताईंच्या कानाजवळ झुकली. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. माई, बघा ना, तुम्ही म्हणायचात की मला डॉक्टर झालेलं पाहायचं आहे. बघा, तुमची चिनू आज डॉक्टर झाली आहे. माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला औषध देते. तुम्ही एकदम बऱ्या व्हाल. अंजलीचा आवाज ऐकून शालिनीताईंनी जड डोळे अर्धे उघडले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात एक परिचित चमक दाटली, पण ती लगेच हरवली. त्यांच्या ओठांवरून कसाबसा आवाज बाहेर पडला, बाळा, तू कोण आहेस? हे 2 शब्द अंजलीच्या छातीत सुरा फिरल्यासारखे घुसले. शालिनीताईंच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. अंजली स्तब्ध. तिच्या कानात जुन्या आठवणी घुमू लागल्या. चिनू, तू कितीही मोठी झालीस तरी गर्दीमध्ये पण मी तुला ओळखू शकते. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. आणि आज माई तिलाच ओळखू शकत नव्हत्या. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू उसळले. तिनं हळूच शालिनीताईंच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात नर्स राधा आत आली. मॅडम, तुम्ही रडत आहात. तुम्ही यांना ओळखताय का? अंजलीनं हुंदका दाबत उत्तर दिलं, हो, मी यांना ओळखते. माझ्यावर यांचे फार मोठे उपकार आहेत. या जगाच्या गर्दीत एक अनाथ कसा जगतो हे मला याच माईंनी शिकवलं. स्वतःला सावरत ती जयाकडे वळली. फॉर्मवर नातेवाईकांच्या जागी माझं नाव लिही आणि लगेच यांना स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट कर. जो खर्च येईल तो मला सांग. हे बोलून अंजली दाबलेलं रडू तोडतच बाहेर निघून गेली. त्या रात्री अंजली फार उदास होऊन घरी पोहोचली. तिला उदास पाहून तिचा नवरा राहुल काळजीने म्हणाला, काय झालं अंजली? अंजलीने सगळा भूतकाळ त्याला सांगितला आणि अश्रू पुसत म्हणाली, निशांत लहानपणापासूनच चुकीचा होता. कदाचित आजही तसाच आहे. म्हणूनच त्याने माईंना वृद्धाश्रमात सोडलं. तो याच शहरात कुठेतरी आहे, पण मी त्याला कधीच माफ करणार नाही. मला तर तो भाऊसारखा वाटायचा. विचार केला होता, कधी भेटला तर मदत करेन, कारण माईंनी माझ्यासाठी जे केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. राहुल शांतपणे म्हणाला, जो स्वतःच्या आईचा झाला नाही तो तुझ्यासारख्या मुलीचा कसा होईल? तरी तुला जे योग्य वाटतं ते कर. मी कायम तुझ्याबरोबरच आहे. दुसऱ्या दिवशी राहुल आणि अंजली वृद्धाश्रमात गेले. शालिनीताईंना तिथे पाहताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्याला आशीर्वाद दिला होता. मोठा माणूस हो. कदाचित त्या आशीर्वादाचं फळ तो आज या लायकीचा झाला होता. लोकांची मदत करणारा, स्वतःचं हॉटेल उभं करणारा. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. राहुलने सगळं सांगितलं तेव्हा अंजलीचा राग टोकाला पोचला. तिने हॉस्पिटलमध्ये शालिनीताईंना जवळ बसवून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि निशांतसाठी मेसेज पाठवला. निशांत, कदाचित मला तू विसरलास. मी अंजली, तुझ्या घरात शेजारच्या आश्रमात राहणारी. मी शालिनी माईंनी सांभाळलेली चिनू आहे. आता माईंची जबाबदारी माझी आहे. मला फक्त तुझी परवानगी हवी आहे. तू मला भेटायला आलास तर मला खूप बरं वाटेल. तिनं टाकलेलं जाळं निशांतकडे सरकत होतं. काही दिवसांनी निशांतची बायको अर्पिता म्हणाली, निशांत, हा व्हिडिओ पहा. सासूबाईंबरोबर ही मुलगी कोण? तुमचं नाव घेते. निशांत आधी दचकला, नंतर व्हिडिओ पाहून उपरोधाने म्हणाला, अच्छा, म्हणजे ही खरंच डॉक्टर झाली. आईने या मुलीसाठी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. माझं नशीब की मी इंजिनियर झालो. तेव्हा अर्पिता गंभीरपणे म्हणाली, निशांत, विचार करा. ही मुलगी मोठी डॉक्टर आहे. आपली किती मदत करू शकते आणि ती तर सासूबाईंचा सगळा खर्च उचलायला तयार आहे. तुम्ही तिला भेटून सांगा. सासूबाईंनी तिच्यासाठी जे केलं त्याची भरपाई करा. निशांत ही घोड्यावर बसून निघाला. अंजलीने त्याच्याकडे पाहतच कटाक्षाने म्हटलं, तू अजिबात बदलला नाहीस.
आज तुझ्या चेहऱ्यावरचा राग, तुझ्या डोळ्यातली जलन अगदी स्पष्ट दिसते. माझी फक्त एकच तक्रार आहे, माईंसोबत असा निर्दयी व्यवहार तू का केलास? शालिनी ताईंनी निशांतला पाहताच त्यांच्या थंड पडलेल्या शरीरात पुन्हा हालचाल जाणवू लागली. अंजली भावनांनी दाटून म्हणाली, एवढ्या दिवसांपासून माई एखाद्या निर्जीव देहासारख्या पडल्या होत्या. पण तुला पाहताच त्यांच्या अंगात पुन्हा जीव आला आणि तू त्यांना इथं असं एकटं टाकून पळून गेलास. कोणता मुलगा आपल्या आईशी असा व्यवहार करतो? तेव्हा निशांत तावातावाने म्हणाला, काय पुरावा आहे तुझ्याकडे की मी आईला इथे सोडून गेलो होतो? तू नेहमी म्हणतेस ना, आईने तुझ्यासाठी भरपूर केलं. मग चल, सांभाळ ही लाचार म्हातारी, कर तिची सेवा. मी तिची जबाबदारी घेऊ शकत नाही. हे ऐकताच अंजलीचा संताप ओसडून वाहू लागला. तिने एक झणझणीत चापट निशांतच्या गालावर देत म्हटलं, आज तू स्वतःच्या पायावर उभा आहेस म्हणून तुझ्यासाठी माई लाचार झाल्या आहेत का? तू त्यांच्याकडून सगळी संपत्ती हडपली. अरे, ज्यांनी तुला मोठं केलं त्यांनाच इथे फेकून गेलास. त्यांच्याकडे एवढं होतं की त्यांना तुझ्या सावलीची सुद्धा गरज नव्हती. त्या आरामात आयुष्य जगू शकल्या असत्या. निशांत अडखळत म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? मी आईला फसवलं आणि तू मला इथं हे लेक्चर देण्यासाठी बोलावलं? आणि जरी फसवलं असेल तरी तू काय करणार आहेस? तेवढ्यात राहुल पुढे येत म्हणाला, दादा, आम्ही काही करणार नाही, पण पोलीस आणि संस्थेतले लोक ते मात्र खूप काही करू शकतात. निशांत संतापाने ओरडला, माझ्या आईच्या नेकीचा मोबदला तू मला असा देतेस? डॉक्टर अंजली शांत पण धारदार आवाजात म्हणाली, मी तुला इथे माईंची जबाबदारी देण्यासाठी नाही बोलावलं, फक्त एक सत्य दाखवायला बोलावलं होतं. आज तू तुझ्या आईशी चुकीचं वागलास, उद्या तुझा मुलगाही तुझ्याशी असंच वागेल. काय मुलगा? संपूर्ण जग तुला बघतंय. निशांतने मागे वळून पाहिलं तर माध्यमांचे लोक त्याचा थेट प्रसारण टीव्हीवर दाखवत होते. अंजली पुढे म्हणाली, शेवटी असं का करत असतात मुलं, ज्यामुळे त्यांना जगासमोर स्वतःचं तोंड लपवून फिरावं लागतं? तुला काय कळणार आईचं मोल? आमच्यासारख्या अनाथांना विचार, जे रोज वाट बघतात की कुणीतरी आपलं म्हणून हाक मारेल, कुणाशी तरी नातं जोडले जाईल. अंजलीचे शब्द निशांतच्या छातीत भोसकून गेले. त्याच्या नजरा खाली झुकल्या. ती पुढे म्हणाली, माझं काम इथपर्यंतच होतं. आज तू तुझ्या आईचाही खरा ठरला नाहीस. जो आपल्या आईचा होत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. नाही बायकोचा, नाही सासू सासऱ्यांचा, नाही मुलाचाही. यानंतर डॉक्टर अंजलीने पोलिसांसमोर शालिनी ताईंची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि निशांतला प्रत्येक नात्यातून मुक्त केलं. आईशी केलेल्या फसवणुकीमुळे पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतलं. सुमारे 6 महिन्यानंतर निशांत जेव्हा घरी परतला तेव्हा तो आठवडाभर झोपू शकला नाही. मनाला एकच ठेच लागत राहिली. शेवटी त्याने मोठा निर्णय घेतला, आईची सर्व संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करायची. पण हा निर्णय ऐकताच अर्पिताने घरात आरडाओरडा केला, तमाशा घातला, वादविवाद झाले. पण निशांत ठाम राहिला, मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त करणार आणि मला हे नको आहे की उद्या आपल्या म्हातारपणात आपला मुलगाही तुला अशाच एखाद्या वृद्धाश्रमात सोडून जाईल. दुसरीकडे अंजली मनापासून शालिनी ताईंची सेवा करत होती. माई, मला ओळखलं का? मी तुमची चिनू. शालिनी ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुटपुटल्या, माझी चिनू डॉक्टर झाली. शेजारी उभा राहिलेला राहुल हसत म्हणाला, माई, मला ओळखलं का? तुमच्या आशीर्वादाने मी आज मोठ्या हॉटेलचा मालक आहे आणि तुम्हाला माहिती आहे, त्या हॉटेलचं नाव मी तुमच्या नावावर ठेवलं आहे, शालिनी हॉटेल. तुमच्या नावाने ओळखलं जाणार. तेव्हा शालिनी ताई हसून म्हणाल्या, बाळांनो, अशीच प्रगती करत राहा. माझा आशीर्वाद नेहमी तुम्हा दोघांसोबत आहे. मग त्यांनी अंजलीकडे पाहत अलगद म्हटलं, चिनू, मला एक ग्लास पाणी देशील का? अंजलीनं पाणी आणून त्यांना पाजलं. त्या क्षणी अंजलीने शालिनी ताईंच्या छातीवर हात ठेवला आणि पुढच्याच क्षणात शालिनी ताईंचे डोळे नेहमीसाठी मिटले. जणू त्या एवढे दिवस न्यायाची वाट पाहत होत्या आणि न्याय मिळता शांतपणे निघून गेल्या. त्या दिवशी डॉक्टर अंजली अनावर रडली. ती हाताने चेहरा झाकून फक्त एवढंच म्हणाली, आज मी खरंच अनाथ झाले आहे. या जगात एक माई होत्या माझ्या आईसारख्या, पण आज त्या मला सोडून गेल्या, मला पुन्हा अनाथ करून गेल्या.
राहुलने निशांतला शालिनीताईंच्या निधनाची बातमी दिली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आणि जेव्हा अग्निमुख देण्याची वेळ आली तेव्हा निशांत शांतपणे अंजलीकडे पाहत म्हणाला, हा हक्क अंजलीचा आहे. खरं तर तीच आईची खरी मुलगी होती. त्या क्षणी अंजलीच्या डोळ्यात दुःख विथळू लागलं. तिला पहिल्यांदाच जाणवलं, मी अनाथ नाही, कधीच नव्हते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या, जीवनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.